जनता पार्टीच्या स्नेहताई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। भारत माता की जय। श्री राजू ईसाई, वसई पश्चिम विभाग प्रमुख, वसई बहुजन विकास आघाड़ी। सरदार रवींद्र सिंह आनंद जी, वसई पश्चिम विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी काम केलेलं आहे। बहुजन विकास आघाडीचे ते कार्यकर्ते आहेत, त्यांचाही भारतीय जनता पार्टीत प्रवेश। मनदीप सिंह अरोरा, वसई पश्चिम माजी, आता भारतीय जनता पार्टीत ते प्रवेश करतायत। गुरजीत सिंह छाबरा, वसई पश्चिम हॉटेल नीलम पश्चिमच्या कार्यकर्ते आहेत ते। याआधी त्यांनी सरदार गुरमीत सिंह छाबरा, सरदार चरणजीत सिंह सब्रवाल यांना विनंती की त्यांनी व्यासपीठावर यावं। सरदार गुरजीत सिंह चावला, सरदार सुखदेव सिंह जी एअरफोर्स मध्ये माजी अधिकारी, सरदार गुरमीत सिंह छाबरा, जसमीन सिंह छाबरा, सरदार मनजीत सिंह, दिलबाग सिंह जी ते मर्चंट नेव्ही मध्ये देखील कार्यकर्ते होते। स्वतंत्र पाठक आणि भूपेंद्र सिंह जी यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचं। या सर्व कार्यकर्त्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत। आपले प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण जी आणि आपल्या वसई विधानसभेचे आमदार स्नेहाताई रुबे पंडित यांच्या नेतृत्वामध्ये या सर्व पदाधिकाऱ्यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झाला आहे। आगामी वसई विरार महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वसईतील अनेक बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आज भाजपमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे। मुंबईतल्या प्रदेश पक्ष कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडलेला आहे। याआधी शिवसेना उबाटा गटाचे जिल्हा प्रमुख पंकज देशमुख आणि बहुजन विकास आघाडीचे वरिष्ठ नेते अर्थात हितेंद्र ठाकूर यांच्या जवळचे मित्र महेश पाटील यांनी मागील आठवड्यात भाजपमध्ये पक्षप्रवेश केलेला होता आणि या दोघांच्या पक्षप्रवेशानंतर हा पक्षप्रवेश सोहळा पार पडतो। साहजिकच येत्या काळात कोणत्या कोणत्या पक्षातील कार्यकर्ते किंवा पदाधिकारी आहेत ते भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत आणि ते पक्ष या पक्षांतराला कशा पद्धतीने, विशेषतः बहुजन विकास आघाडी या पक्षांतराला कशा पद्धतीने सामोरे जाणार आहे याकडे वसई विरारकरांचे लक्ष लागलेले आहे।